हॅलो फ्रेंड्स, तर मी आले संध्याकाळच्या कामावर. तर संध्याकाळचा आजचा पहिल्या घरचा मेन्यू काय आहे तो तुमच्याशी शेअर करते. इथं लावायचं होतं डाळ भाताचा कुकर, तर अगोदर डाळ भाताचा कुकर लावून घेते. इथं बनवायचं होतं व्हाईट सॉस पास्ता. तर त्याच्यासाठी ना कॉर्नफ्लॉवर संपलं होतं, तर मी थोडंसं ओट्स पावडर करून घेतली होती. तर इथं पाणी उकळलं होतं, त्याच्यात 1 चमचा तेल, मीठ आणि पास्ता घालून असं शिजायला ठेवला. तोपर्यंत शिमला मिर्च आणि कांदा चिरून घेते. तर तुम्ही माझ्या कालच्या व्हिडिओला एवढं भरभरून प्रेम, कमेंट्स, लाईक केल्याबद्दल खूप खूप मनापासून तुमचे आभार. असंच प्रेम करत राहतं. इथं क्यूबमध्ये शिमला मिर्च आणि कांदा चिरून झाला आहे. कांदा आणि टोमॅटो हा डाळीसाठी चिरते आहे, त्यानंतर फोडणी देते. इथं पास्ता पण झाला आहे शिजून. आता बनवायच्या होत्या 5 चपात्या. तर पटापट अशा चपात्या करून घेते. तुम्ही माझ्या फेसबुक आणि इंस्टाग्रामला जसा सपोर्ट करतात ना, तसं माझ्या यूट्यूबलाही सपोर्ट करा. आणि इथं 5 चपात्या अशा रेडी झाल्या आहेत, मस्त अशा सॉफ्टशा. आणि इथं डाळ भाताचा कुकर पण रेडी झाला. इथं बनवूया, चला आता मी तुम्हाला रेसिपी दाखवते व्हाईट सॉस पास्ता. तर इथं ओट्स आणि 2 चमचे मी बटरचे टाकले होते. ते ओट्स भाजून घेतलं थोडंसं 2 मिनटं. मग थोडंसं दूध टाकून मस्त असं क्रीमी टेक्स्चर येऊस तर त्याला मस्त असं हलवून घ्यायचं. आणि याच्यामध्ये घालायचं चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो आणि थोडंसं मीठ टाकून मस्त असं मिक्स करून घ्यायचं याला. आणि मग घालायचं कांदा आणि शिमला मिरची क्यूबमध्ये कापलेली. आणि मग त्याच्यानंतर लगेच पास्ता शिजवलेला तो घालून घ्यायचा. मस्त असं हलवून घ्यायचं आणि त्याला 2च मिनटं असं झाकून ठेवायचं. जास्त वेळ नाही झाकायचं, कारण ते करपून जाईल. झाला असा आपला पास्ता रेडी. आता हा ताटात काढून घेते, कारण हा गरम गरमच खायला छान लागतो, कारण ह्याची पूर्ण चव निघून जाते थंड झाला की. आज आहे मला दुसऱ्या कामावर सुट्टी, तर इथं माझं चाललं आता आरामात काम. तर दाखवते तुम्हाला मी कशा प्रकारे पास्ता बनवला आहे तो. हा दिसायला तेवढा छान होता ना, तर खायला पण तेवढा टेस्टी होता. तुम्ही पण करून बघा माझ्या पद्धतीने पास्ता. तर सकाळसाठी मी राजमा भिजवून ठेवते, म्हणजे बरं पडतं. ह्या इथं ना बॅचलर्स मुली राहतात, ह्या अशा काम नाही करत, ते आपल्यालाच करावं लागतं. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय.